नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सचिन आता साक्षीला खोटं बोलून बाहेर पडत असतो. तो सांगतो की माझं कॅनडाचं अकाउंट फ्रीज झाल्यामुळे मला एकाला त्याच्याबद्दल विचारायचं आहे. साक्षी म्हणते की कॅनडाला अकाउंट असताना तुला असं कोण भेटलंय रे, जे तुला इथे इंडियामध्ये माहिती पुरवते. सचिन जरा घाबरतो आणि म्हणतो की साक्षी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. सॅम तुला माहिती आहे ना की माझ्या एका मित्राचं त्याच्या दुसऱ्या मित्राचं कॅनडाशी कनेक्शन आहे, त्यामुळे मला जावं लागेल, मी जातोय. साक्षी त्याला थांबवते, उठते आणि त्याचा हात पकडते आणि म्हणते की सचिन, खोटं बोलतोयस माझ्याशी? खरं खरं सांग, तू कुठे चाललायस? त्यावेळेला सचिन आता एकदम प्रेमाचं गोड गोड बोलून नाटक करतो आणि तिला जवळ घेऊन म्हणतो की सॅम, तुला माहिती आहे ना की माझे इथे ओळख आहे आणि मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. आपलं ठरलंय ना की आता दोघांनी एकमेकांवर संशय घ्यायचा नाही. मग मी तुला आल्यावर नक्की सांगतो, पण प्लीज मला आता जाऊ दे. सॅम म्हणते की ठीक आहे. तो तिला असं जवळ घेऊन किस करतो आणि निघून जातो. पण सॅमचा मात्र विश्वास नाही, ती सुद्धा त्याच्या मागेच पाठलाग करायला जात आहे. इकडे अस्मिता वाट बघत असते आणि सचिनला बघून तिला खूप आता इमोशनल वाटतं. सचिनला तिचा चेहरा बघून कळतं की ही खूप इमोशनल झाली आहे. हिला आता आपल्या जाळ्यात ओढायला वेळ लागणार नाही. परत एकदा आपण नव्याने सुरुवात करूया, असं अस्मिता सचिनला सांगते. सचिन म्हणतो ठीक आहे अस्मिता, मी सुद्धा आता मागचं सगळं विसरून परत एकदा नव्याने तुझ्याबरोबर आता आधीसारखं वागायला जातोय. कारण आपल्याला बाळ होणार आहे, आपली जबाबदारी वाढणार आहे आणि आपण आता उगाच जुन्या गोष्टींना इथे ताणत बसण्यामध्ये काही म्हणजे राहिलेलं नाहीये. अस्मिता म्हणते ठीक आहे. मग आता अस्मिताचा हात सचिन हातात घेतो आणि दोघंही खूप प्रेमाने एकमेकांकडे बघून बोलत असतात. आता हा सीन इथे साक्षी बघत आहे. तिला बघून धक्का बसतो. ती म्हणते की सचिन, तू मला खोटं बोलून एकतर्फी तुझ्या बायकोवर प्रेम करायला लागलेस आणि हे काय मला बघवत नाहीये. आणि तू किती तुझ्या बायकोला गोड गोड बोलून परत तिच्याशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी आता तिचा घात करणार आहे, जेणेकरून तुला परत सचिन माझ्याकडेच यायचं आहे, असं सुद्धा ही साक्षी आता मनातल्या मनात बोलत असते. तिला आता अस्मिताला ठार मारायचं आहे, जेणेकरून सचिन एकटा पडेल आणि परत माझ्याकडेच येईल, ह्या आशेवरती तिने आता एकदम विकृत असं मनामध्ये विचार करायला सुरुवात केली आहे. आता ती तेवढं सगळं बघून घरी जायला निघते. जरा टेन्शनमध्ये असते सचिनच्या. आता समोर एक माणूस रस्ता क्रॉस करत असतो आणि चुकूनच आता साक्षीच्या गाडीला त्या माणसाचा धक्का लागतो. तो माणूस साक्षीवरती खूप अरेरावी करून तिला गाडीतून खाली उतरवतो आणि त्याच्यावरती धमकी द्यायला लागतो. त्याच वेळेला अर्जुन सुद्धा त्याच मार्केटमध्ये भाजी खरेदी करत असतो. आता अर्जुनने साक्षीला फक्त आवाजावरून ओळखलंय, पण तिचा चेहरा बघितलेला नसतो. पण तो इथे जरा कामात आहे भाजीच्या, त्यामुळे तो लक्ष देत नाही. इथे जोरदार भांडण चालू असतो. तो माणूस आता साक्षीवरती विनाकारण खूप काही असं जबरदस्ती करून बोलत असतो. साक्षी म्हणते की एकट्या बाईला बघून तुम्ही माझ्याशी जबरदस्ती करताय का? मग माझी चुकी आहे तर चला पोलीस स्टेशनमध्ये. त्याच वेळेला आता हा वाद विकोपाला जायला लागतो. तर तो माणूस माघार घेऊन साक्षीला म्हणतो की एवढी काही गरज नाहीये, पण निदान सॉरी तरी बोलायला तुमच्याकडे माणुसकी आहे का? असं बोलून तो निघून जातो. साक्षी परत गाडीत बसते आणि त्याच वेळेला अर्जुन भाजी खरेदी करून तिच्याच बाजूला त्याची गाडी लावलेली असते तिथे येतो. तो आता तिला अर्धवट चेहऱ्याने बघतो आणि त्याला खात्रीच पटते की ही तर साक्षी आहे. त्याला जब्बर धक्का बसतो. साक्षी गाडी चालू करते आणि निघून जाते. पण त्याच वेळेला अर्जुनने बरोबर तिला आरशात बघितलेलं असतं की ही साक्षीच आहे. त्याला आठवतं की सायली मला मागच्या वेळेला कॅफेमध्ये बोलली होती की मी साक्षीला बघितलं. पोलीस स्टेशनमध्ये पण ती अवतार बदललेली साक्षीच होती. याची त्याला खात्रीच होते आणि त्याला मोठा धक्काच बसतो की साक्षी जिवंत आहे. हीच गोष्ट तो आता चैतन्याला सांगतो की चैतन्य, मी आज साक्षीला मार्केटमध्ये बघितलं. चैतन्य म्हणतो की तरीच वहिनींनी तिला कॅफेमध्ये सुद्धा बघितलं होतं. याचाच अर्थ साक्षी जिवंत आहे आणि आपल्याला सगळेजण खोटं बोलून दिशाभूल करताय. त्यावेळेला चैतन्य म्हणतो की मग वहिनीला विचार. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही, आता सायलीला मी नाही सांगू शकत. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, तू का लपवतोय? साक्षी जिवंत आहे हे वहिनीनेच आपल्याला सांगितलं होतं. पण अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, थोडं थांब, माझ्या डोक्यात वेगळा विचार चालू आहे. तेव्हा तर नक्की अर्जुनच्या मनात काय चाललंय, तो कशा प्रकारे तपास करणार आहे हे पाहणं रंजक ठरणार. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.